मला हाच माझा नेक्स्ट क्वेश्चन होता संस्कृती, की लोकं लिटरली येऊन पाया पडतायत. मी तुला हात लावू का? म्हणजे देव समोर आल्यावर लिटरली मी त्याला असं विचारेन, की मी हात लावू का? तर जेव्हा ते तुझ्या समोर येतायत, ते तुला विचारतायत, की मी हात लावू का? मी पाया पडू का? लिटरली डोकं ठेवतायत पायावर आणि तेव्हा मी तुझं पूर्ण जर मी तुला नोटीस केलं, तर तू उभी होतीस. तू मागे पण झाली नाहीस, तू त्याला हात पण लावला नाहीस, तू काहीच रिॲक्ट नाही झाली. म्हणजे ऑब्व्हियसली तुला कळलं नसेल की काय रिॲक्ट व्हावं. पण जेव्हा त्या मुलाने तुझ्या पायावर डोकं ठेवलं किंवा त्याने सांगितलं की मला तुझ्यात कृष्ण दिसला किंवा दिसतोय. काय अभिनेत्री म्हणून, अभिनेत्री बाजूलाच ठेव. माणूस म्हणून, संस्कृती बालगुडे म्हणून काय वाटतं की जेव्हा लोकं आपल्याला देव समजतायत काही काळापुरता? अवघड आहे अंकिता, खूप अवघड आहे. आणि का तुला सांगते. आणि नाही, संस्कृती वगैरे राहतं बाजूला. लोक ना तिथे स्वतःचं दुःख सांगायला हां. लागतात. तुम्हाला नाही झेपत ते यायला. मला असं वाटतं, या सगळ्या दरम्यान मी इतके वेगळे किस्से ऐकलेत. त्या क्षणात, त्या 2 सेकंदांमध्ये जे लोक भेटतायत, त्या क्षणात लोकांना वेंट आउट करायचं आहे. म्हणजे तू विचार कर, समटाईम्स ना, मला असं वाटतं की आपल्याला खूप सांगायचं असतं. मे बी समोरच्याची तितकी तयारी नसते ते घेण्याची हो, ना. हो. असू शकतं ना, आपले फ्रेंड्स पण तयार नसतात कधी-कधी. मला शेअर करायचंय, पण माझी बँडविड्थ आहे का आत्ता ते सहन करण्याची? मला तुझं दुःख ऐकायला मी अजून त्या झोनमध्ये आहे का? हे होतं. खूप शोज अवघड गेला. कारण ते वाढत गेलं हळू-हळू आणि अजूनही मी म्हटलं ना, तयारीच होऊ शकत नाही या गोष्टीची, की काय समोरचा येऊन काय पटकन बोलेल? का तुम्ही कसं ठरवणार आणि काय करणार त्याचं? तर तो जो मुलगा होता, तो हे एंडला झालंय हां सगळं. तो हं. मुलगा ऑर्गनायझर्सपैकी होता तिकडच्या. ओके. तर तो मला फक्त साइडला येऊन म्हटला, "मला तुमच्याशी बोलायचं आहे हां फक्त." मी म्हटलं, "हो, हो, हो." आणि थोडंसं ते हे झालं आणि तो अचानक हे सगळं बोलायला लागला. कसं थांबवणार कुणाला? कारण त्याच्या 2 बाजू होतात, की अ, आम्ही तुला नाही, आम्ही कृष्णाच्या पाया पडतोय. आणि जर तू हो म्हणालीस, की "हो, माझ्या पाया पडा." तर असं होतं, की तू खूप स्वतःला देव हं, समजतेस का, हं, की हं. लोक तुझ्या पाया पडतात. देअर इज नथिंग यू कॅन डू अबाउट इट. त्याला तिथे खूप ट्रिकी आहे सगळं. लोक येऊन विचारतात. काही स्त्रिया असतात, त्या म्हणतात, की "प्लीज मला मला फक्त प्लीज मी पाया पडू का?" मी नाही कसं म्हणणार किंवा हो तरी कसं म्हणणार? आणि ना इव्हेंच्युअली मला असं कळलंय, की त्यांना ती वेंटिंग आउटची गरज असते. त्या क्षणाला ती संस्कृती नसते, तो कृष्ण नसतो. त्यांना काहीतरी एक दिसलेलं असतं आणि असं वाटतं त्या शक्तीला जाऊन सांगावं. मला त्रास होतोय माहिती आहे या गोष्टीचा. आणि इट इज हार्ड. कुणाचंही दुःख खूपच अवघड आहे सहन करणं. आणि आपण असं म्हणतो, की आपण छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन बसतो. लोकांना खूप दुःख हो. आहेत गं आयुष्यात. आणि हे एका 2 तास काहीतरी आपण बघतो आणि ते वरती येतं उफाळून. हे हे कसं काय होतंय ते, ती ती देवाची कृपा आहे. ते मला माहिती नाही कसं काय होतंय. मी स्वतःला भाग्यवान समजते, की माझा चेहरा बघून लोकांना वाटतं मला तुला हे सांगायचंय. मला हे सांगायचंय तुला या क्षणाला इथे. रडायला लागलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही. मी खरंच काही करू शकत नाही. मला असं होतं, की प्लीज समोर रडूच नका. कारण मला रडायला यायला लागतं. कारण समोरच्याच्या डोळ्यात पाणी बघितलं तर कसं काय वाईट वाटणारच ना हं. तुम्हाला. मग ते तुमचं कनेक्शन असू नसू डझंट मॅटर. आणि आजीच्या वयाच्या असलेल्या बायका पाया पडायला लागतात. कसं काय ॲक्सेप्ट तरी कसं करणार? पण आय डोंट वॉन्ट टू से इट्स बिकमिंग ईझियर. इट्स जस्ट बिकमिंग की ओके, हे आपल्याला नाहीये, हे कृष्णाला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.